शिमला कुलू मनालीला फिरायला जायचा प्लॅन करताय पण बजेट बसत नाहीये? रिलॅक्स, आय एम हिअर टू हेल्प यू आउट. हाय एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल मायसेल्फ डॉक्टर वैष्णवी. सो तुम्हाला पार्ट 1मध्ये मी सांगितलं होतं की मी पार्ट 2मध्ये डिटेल ब्रेकडाऊन सांगणार आहे. मला टोटल किती खर्च आला माझ्या ट्रिपसाठी. सो अजिबात टाईमपास न करता आपण जाणून घेऊया किती खर्च आला मला. सो मी माझा खर्च 2 भागांमध्ये डिवाईड केला आहे. पहिला जो मी ट्रॅव्हल कंपनीला पे केलेला आणि दुसरा जो मला डेली बेसिसवर खर्च आला, म्हणजे ॲक्टिव्हिटीजचा असेल, कपड्यांचा असेल तो. तर मी एका टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनीसोबत गेलेली. त्यांचं नाव आहे भोसले टूर्स अँड ट्रॅव्हल्स. सो त्यांचं मी फॅमिली पॅकेज घेतलं होतं. मी आणि माझी आई दोघी गेलो होतो ह्या ट्रिपवरती. सो त्यांचं आम्ही फॅमिली पॅकेज घेतलं होतं. तर त्याचा अप्रॉक्सिमेट मला खर्च आला 16,000 रुपये पर पर्सन. सो त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड होतं हे मी तुम्हाला सांगते. हॉटेल स्टे, रेल्वेचं तिकीट, 3rd टायर एसीने गेलो होतो आम्ही. त्यानंतर सकाळचा ब्रेकफास्ट आणि डिनर त्याच्यामध्ये इन्क्लूड होता. तिथे फिरण्यासाठी, लोकल ट्रॅव्हल करण्यासाठी, साईटसीइंगसाठी व्हेकल पण त्यांचं होतं. सो हा खर्च त्याच्यामध्येच इन्क्लुडेड होता. आणि त्याच्यामध्ये काय इन्क्लूड नव्हतं तर दुपारचं जेवण त्यात इन्क्लूड नव्हतं, ट्रेनमधलं जेवण त्याच्यामध्ये इन्क्लूड नव्हतं आणि ॲक्टिव्हिटीजचा खर्च त्याच्यामध्ये इन्क्लूड नव्हता. टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनीने खूप छान ट्रिप प्लॅन केली होती. तुम्हाला फॅमिलीसोबत जायचं असेल तर तुम्ही त्यांचं पेज नक्की चेकआउट करा. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर मेन्शन करेल. तर हा झाला मोठा खर्च जो मी ट्रॅव्हल कंपनीला पे केलेला. आता मी डेली बेसिसवरती ज्या ॲक्टिव्हिटीजसाठी खर्च केला तो मी तुम्हाला सांगते. सो आम्ही शिमलामधून कुफरी विलेजला गेलो, जिथून कालीमाताचं मंदिर आणि 360 व्ह्यू पॉईंट दिसतो पूर्ण शिमलाचा. सो तिथे आम्ही 1,000 रुपीज पर पर्सनवाली राईड बुक केली, ज्याच्यामध्ये जीप सफारी होती, जी आपल्याला फॉरेस्टमधून घेऊन जाऊन ट्रेकिंगच्या स्पॉटवर सोडते. आपण ट्रेकिंग करून तिथून 360 व्ह्यू पॉईंट आहे, जिथून आपल्याला शिमलाचा पूर्ण व्ह्यू दिसतो. सो याचे आम्हाला 1,000 रुपीज पर पर्सन आहे. त्यानंतर आम्ही कॅफेला व्हिजिट केलं. ओव्हर प्राईज वाटलं मला ते. सो बट व्ह्यू खूप छान होता तिथून, सो इट्स वर्थ इट. त्यानंतर आम्ही रिव्हर राफ्टिंग केलेली. सो रिव्हर राफ्टिंगचा खर्च त्यांनी सांगितलेला 1,500 रुपीज पर पर्सन. पण आम्ही मोठा ग्रुप असल्यामुळे थोडंसं बार्गेनिंग केलं आणि 1,000 रुपीज पर पर्सननी राईड बुक केली. तर त्याच्यामध्ये 9 किलोमीटरची रिव्हर राफ्टिंग होती. तुम्हाला ड्रेस पण रेंट करायला लागतो तिथे. रेनकोट असतो तो. आता आम्ही जेव्हा गेलो तेव्हा पाऊस पण चालू होता आणि थंडी पण खूप जास्त होती. 100 रुपीज पर पर्सन तो खर्च आला ड्रेसचा. त्याच्यानंतर फोटोज आणि व्हिडिओज पण हवे असतील तुम्हाला रिव्हर राफ्टिंगच्या वेळेस तर त्याचा खर्च वेगळा आहे. तो आम्हाला 2,700 रुपीज पर बोट आला. त्याच्यामध्ये म्हणजे मला 450 रुपीज आलेला पर पर्सन. त्यानंतर आम्ही हिडिंबा देवी टेम्पलला गेलो आणि तिथे आम्ही त्यांचा ट्रेडिशनल ड्रेस घालून फोटोज काढले. तर तो ड्रेस आम्ही 100 रुपये पर पर्सननी रेंट केला होता आणि तिथेच आम्ही फोटोज पण काढले. तर त्याच्या फोटोजचे पण वेगळे पैसे आहेत, ते 200 रुपीज फॉर 5 फोटोज. आणि लास्ट डेला आम्ही अटल टनलला गेलेलो. सो तिथे स्नोफॉल पण होतो आणि तिथे स्नोच्या ॲक्टिव्हिटीज पण आहेत बऱ्याचशा. तर त्यासाठी स्नो ड्रेस रेंट करायला लागतो. तर त्याची कॉस्ट होती 250 रुपीज पर पर्सन. त्याच्यामध्ये ड्रेस आणि शूज रेंट करू शकतो आपण. आणि जर आपल्याला ग्लव्ज, अजून गॉगल्स हवे असतील, हेल्मेट हवं असेल तर त्याचे पैसे वेगळे आहेत आणि ते रेंटवरती नाही आहे, ते आपल्याला विकत घ्यायला लागतात. सो मी ड्रेस घेतलेला 250 रुपीजचा आणि सॉक्स आणि मी ग्लव्ज घेतलेले ज्याचे 200 रुपीज एक्स्ट्रा लागलेले. सो तिथे आम्ही स्नो ॲक्टिव्हिटीजचं पण पॅकेज घेतलं होतं एक, ज्याच्यामध्ये 1,200 रुपीज पर पर्सन होते ते. त्याच्यामध्ये 3 ॲक्टिव्हिटीज होत्या, याक राईड, झिप लाईनिंग आणि ट्यूब स्लाईड, असं ह्या 3 ॲक्टिव्हिटीज आम्ही घेतल्या होत्या. सो असे 3 ॲक्टिव्हिटीजचे आम्हाला 1,200 रुपीज पर पर्सन आले. सो टोटल ॲक्टिव्हिटीजसाठी, ड्रेस रेंटसाठी, फोटोजसाठी मला टोटल खर्च आला 4,500 रुपये आणि ट्रॅव्हल कंपनीला पे केलेलं 16,000 रुपये. सो टोटल ओव्हरऑल खर्च झाला माझ्या ट्रिपमध्ये 20,500 रुपीज. सो इट्स व्हेरी बजेट फ्रेंडली. आणि सो मी तुम्हाला एकच सांगेल, बार्गेनिंग करा म्हणजे तुमचा जास्त खर्च होणार नाही.
आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि पुढच्या पार्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की काय गोष्टी करायला हव्यात आणि काय गोष्टी अवॉइड करायला हव्यात. आणि अजून एक छोटा स्कॅम झालेला तो तुमच्यासोबत पण होऊ शकतो. सो हा पार्ट 3 मध्ये मी तुम्हाला सांगेल, जेणेकरून तुम्ही ती चूक करायला नको. सो स्टे ट्यून फॉर पार्ट 3. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.